महानगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी निंदनीय घटना घडली नाही ती आज शिवसेना उबाटा गटाच्या आणि या मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी आज सभागृहामध्ये अतिशय चुकीचं आणि निंदनीय वक्तव्य केलं। त्यांनी आमच्या सर्वांचं, मराठी माणसांचं, हिंदू माणसांचं दैवत असणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान या सभागृहामध्ये केला। आजपर्यंत या सभागृहामध्ये कोणत्याही नेत्यांनी बाळासाहेबांच्या बद्दल असे अनुद्गार काढले नव्हते। एका विषयावरती बोलत असताना किशोरीताई पेडणेकर म्हणाल्या की बाळासाहेबांना काही पक्षांनी विकत घेतलेलं आहे आणि हे संपूर्णपणाने त्यांचं म्हणणं चुकीचं आहे। ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे योगदान आहे, ज्यांनी आमच्यासारखे असंख्य शिवसैनिक घडवले, ज्यांना नगरसेवक केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, या देशाच्या लोकसभेचं अध्यक्षपद देखील केलं, अशा असंख्य छोट्या छोट्या कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या बाळासाहेबांच्या बद्दल अनुद्गार काढले, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर एवढं करून झाल्याच्या नंतर सभागृहामध्ये महापौरांनी त्यांना थांबण्यासाठी सांगितलं, परंतु महापौरांचा अपमान करून त्या सभागृहातून निघून गेल्या। सभागृहाची मागणी होती महायुतीतर्फे सर्वांची आणि महापौरांची देखील की त्यांनी ह्या विषयावरती माफी मागून या प्रकरणावरती पडदा टाकावा, परंतु त्यालाही त्या तयार नाहीत। आणि म्हणून ज्या बाळासाहेबांच्या कृपेमुळे किशोरीताई नगरसेविका झाल्या, दोनदा तीनदा मुंबईच्या महापौर झाल्या, आजच्या विद्यमान विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी शिवसेना प्रमुखांची या ठिकाणी निंदा केली आहे आणि त्याचं शिवसेना आमच्या पक्षातर्फे आम्ही त्याचा निषेध करतो। 100% आम्हालाही ते वाटलं की रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, कारण अशा प्रकारचं कुठचाही पुरावा आपल्याला ठेवता येत नाही। फक्त जे काही सचिव मिनिट्स लिहित असतात तोच एक पुरावा राहतो आणि तोच आपण ग्राह्य धरतो। काही नगरसेवकांना, ठाकरेच्या नगरसेवकांनी म्हटलं की तुम्ही बाहेर या, आम्ही तुम्हाला बघतो, काय ते ठाकरेचे नगरसेवक असं म्हटलं की तुमच्या नगरसेवकांना हिनवलं गेलं की बाहेर या, आम्ही तुम्हाला बघतो। काय झालं, हे एवढंच ऐतिहासिक सभागृह आहे ना, आणि या सभागृहामध्ये अनेक मोठमोठी नेते होऊन गेले, मनोहर जोशी सर असतील, दत्ताजी नलावडे असतील, अनेक सुधीर भाऊंसारखे, परंतु ह्या काँग्रेसमधूनही खूप मोठी नेते होऊन गेले, परंतु अशा ऐतिहासिक सभागृहाचं जो मान मरबत राखला जात नाही, हे ह्या विरोधी पक्ष नेत्या झाल्यापासून आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही बघाल तर आजपर्यंत 3दा यांनी सभात्याग केला। त्या दिवशी सभागृहामध्ये पूर्ण चर्चा 29 सदस्यांना बोलायला दिले, त्यावेळेला महापौरांच्या चेअरवरती मी होतो आणि 29च्या 29 त्याच्यामधले जास्तीत जास्त नगरसेवक हे विरोधी पक्षामधले होते, त्यांना बोलायची संधी मिळाली आणि त्याच्या नंतरही तुम्ही तहकुबी करता। त्यांचं बोलणं झालं की सभात्याग करायचं आणि निघून जायचं, हे आतापर्यंत 3दा झालेलं आहे। त्यामुळे सभागृहात बसून बोलणं, आपले विचार मांडणं, मुंबईकरांच्या हिताच्या प्रश्नांवरती बोलणं, ही जी प्रथा, परंपरा, संस्कार होते ते ह्या उबाटाच्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून हळूहळू ऱ्हास होऊ लागलेले, असं माझं म्हणणं आहे। किशोरीताईंचं म्हणणं आहे मी असं वक्तव्य केलंच नाही, त्यामुळे मी माफी मागणारच नाही। जर असं वक्तव्य केलं असतं तर 1000 वेळ लोटांगण घालून माफी मागितली आहे। किशोरीताई अतिशय खोट्या बोलतात। महापौरांनी ऐकलं, मी ऐकलं, सगळ्या नगरसेवकांनी, सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर काही क्षण असे होते की उबाटाच्या नगरसेवकांचे चेहरे भीतीग्रस्त झाले होते। याच्यावरून प्रत्येकाला कळत होतं की त्या बोलल्या आणि त्याच्यात त्यांच्या माजी महापौर आमच्या विशाखाताई ताई पण त्यांना म्हणाल्या, जर अशी तू बोलली आहेस तर माफी मागून टाक, काही हरकत नाही आणि मागायलाही हरकत नाही। बाळासाहेबांच्या विषयी जर तुम्ही या निंदाजनक अशी वक्तव्य करत असाल
तर त्याच्या बाळासाहेबांच्या चरणावरती तिने नाक घासलं पाहिजे, अशा प्रकारची आमची ठाम भूमिका आहे. याचबरोबर प्रकाश जावडेकर हे सुद्धा बोलताना शंड हा शब्द वापरला, यावरून आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहे. हा शब्द सुद्धा काढून घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. 100% त्यांनी तो कामकाजातून अशासकीय शब्द असल्यामुळे तो मिनिट्समधून काढून टाकलेला आहे. परंतु ह्या गोष्टीवरचा फोकस दुसरीकडे कुठेतरी जावा, हा उभाटाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आज सुद्धा चौकशी झालेली आहे सभागृहात. उद्या काय आमची उद्याची भूमिका अशीच राहणार आहे की विरोधी पक्षांनी माफी मागितली पाहिजे. आम्ही महापौरांकडेही मागणी करू, सभागृह नेत्यानेही मागणी केलेली आहे सभागृहामध्ये. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांचं निलंबन करावं, अशा प्रकारची मागणी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून असणार आहे. 100% 36 प्रमाणे सदस्यावरती त्यांनी केलेल्या गैरवर्तणुकीच्या बाबतीमध्ये त्याचं निलंबन करता येऊ शकते. पहिल्यांदा त्यांनी गैरवर्तणूक केली असेल तर त्याचं त्या कामकाज होईपर्यंत निलंबन करता येऊ शकते. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्यांनी अशा प्रकारची चूक केली तर 15 दिवसांसाठी निलंबन करता येते. अशा प्रकारची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीचा नियम अधिनियमाचं त्या ठिकाणी पडताळणी करून ही आम्ही अशा प्रकारची मागणी करणार आहोत. पेडणेकर म्हणाले मी असं म्हणलंच नाही, जर म्हटलं असं तर रेकॉर्ड द्या. मुंबई महानगरपालिकेला एक खोटारडी विरोधी पक्षनेता भेटल्या, हे आता आपल्या माध्यमातून सगळ्या मुंबईकरांना कळून चुकलेलं आहे. एवढे सभागृहातले 227 आणि 10 त्यापैकी काही गैरहजर असतील, बाकीच्या सर्वांनी हे सगळं वक्तव्य ऐकलं आणि म्हणून त्या सभागृह